हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेतच जायला हवं. तर बघा इथे ना आमचा बाबू आणि मी, माझं तर सर्व काम करून झालं होतं. तर म्हटलं आता त्याच्यासोबत थोडा वेळ खेळावं. त्याच्यामुळे इथं बाबू आणि मी छान अशी मस्ती करत बसलो, कारण आमचं सर्व काम तर झालंच होतं. कारण ना आपण मुलांना थोडा टाईम दिलाच पाहिजे. कामामध्ये तर काय आपला दिवस जातो, कारण आपल्याला त्यातून पण टाईम काढून आपण त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला ना, मुलंही हॅपी होऊन जातात. आणि आमच्या इथे ना छोटे असं बाबूसोबत खेळायला असं कोणी नाही आहे. त्याच्यामुळे मी असं त्यांना खेळवत असते. आणि त्यांना बघत बघत दुसरे काम करायचं म्हटलं तर खूप इम्पॉसिबल होऊन जातं. म्हणजे कोणतीच गोष्ट पॉसिबल होत नाही, पण आपण ते पॉसिबल करायला हवं. बी पॉझिटिव्ह आपण राहायला हवं. तर इकडे बघा तो रांगत असताना ना, म्हणजे मी हे व्हिडिओ आहेत ना ते जरा ड्राफ्टमधले आहेत. कारण तो जसा लहान होता ना तेव्हापासूनचे माझे व्हिडिओ आहेत. तरी पण तुमच्या ह्यांना बघत बघत ना घरातलं काम करायचं म्हटलं ना खूप माझी चिडचिड होऊन जाते. कारण ना मला तर कोणती गोष्ट असं काही जमतच नाही. पण हा बघा ना असा मस्त ह्याने काय मला एवढा त्रास पण देत नाही. तो झोपला की मी सर्व कामे करून घेत असते आणि तो उठला की उठायच्या आत माझी कामं झालेली असतात. मग मी त्याच्यासोबत थोडं खेळत असते. आणि इथे बघा तो काय थोडासा रांगतोय, म्हणजे थोडंसं असं गुडघ्यावर बसायचा प्रयत्न करतोय. पण काय म्हणतात ना, तो काय असं बसत नाही बघा, असं नाकावर पडतो आणि लगेच रडायला लागतो. आणि इथे मी बसले होते बेडवरती आणि तो माझ्याकडे येत होता. आणि मुलांना ना म्हणजे अशा काही गोष्टी आहेत त्यांच्या की ते आपण म्हणजे ते जसे मोठे होतात त्यांच्या ते ॲक्टिव्ह आहेत. तसं मी त्यांच्या व्हिडिओ बनवून ठेवलेत. कारण की आपल्याला आपले लहान बच्चू केवढे मोठे झालेत ना, कधी काही समजतच नाही. आता तो वर्षाचा झालेला आहे. पण हे व्हिडिओ कारण मी ना मला आठवण आहे, तर म्हणजे मला खूप आवडतात व्हिडिओ बनवायला, म्हणून मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तरी तेव्हा बाबूला मी बोललो होते, बाबू माझ्याकडे येत होता. आणि इकडे त्याला फर्स्ट टाईमच अशी खिमटी म्हणजे बनवून ठेवलेली ती. मग ना पहिल्यांदाच मुलांना असं खायला बनवायचं म्हटलं तर खूप अवघड होऊन जातं. मी बनवलेली ती तांदळाची आणि मूग डाळीची खिमटी. जास्त काही नाही, बसून खाऊ घालणार होते. पण इथे बघत असाल माझं त्या अवतार खूप असा विचित्र होऊन गेला होता. आणि घरामध्ये तर खूप सारा पसारा पडला आहे. दुपारची वेळ झाली होती, आता लादी वगैरे पुसायची पण राहिली होती. पण म्हटलं की हे सगळं करावं आणि त्यानंतर आपलं जे काही काम आहे त्या रुटीनला लागावं. आणि त्यातली त्यात मला आले होते डोळे. त्याच्यामुळे मला त्या डोळ्याने काही दिसतच नव्हतं. म्हणजे पूर्ण असे अचानकच आमच्या दोघांना, मोठ्या बाबूला मला अचानकच डोळे येऊन गेले. आणि काय करावं, डावा डोळा आला आणि मला समजलंच नाही. मला नेमकं डोळ्याला मच्छर चावला आहे की मधमाशी चावली आहे काय समजलं नाही. पण मला नंतर कळालं. मग मी लगेच दुपारच्या वेळेस डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी मला औषध दिलं. मग तो दिवस मला खूप इरिटेट गेला. कारण अचानक डोळे आले ना, काय करावं काही समजत नाही. आणि इथे बघा माझ्याशिवाय ह्याला सांभाळायला कोणी नव्हतं. आपलं किती दुखत असेल ना तरी पण आपण आपल्या मुलाला आपल्याला सांभाळावं लागतं, कोणाचं नसतं. त्याच्यामुळे ना लाईफमध्ये स्ट्रगल खूप करावं लागतं आणि मुलं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. मग बघा इथे बाबूला मी खाऊ वगैरे घालत होते. तर ना त्याला कसं खाऊ घालावं काय नाही आता काही समजत नाही. आणि तुम्ही बोलत असाल मी अशी करते, असं काही नाही आहे. आणि गळ्यावर मी ह्याच्यासाठी टाकते की त्याच्या गळ्याला असं काही म्हणजे तिथे पाणी वगैरे झोपून खाऊ घातल्याने पाणी वगैरे जातं. त्याच्यामुळे ते थोडंसं पाणी होऊन ना जरा तिथे ना ते मानेवरनं पूर्ण असं घामाने ओलं असल्यामुळे ना दुखं होऊन जातात. मग त्याच्यामुळे मी बघा ते इथं कपडा लावत असते, कारण जेणेकरून त्या कपड्यावर सर्व सांडावं. कारण तुम्ही नॅपी पण लावू शकता. आणि त्यानंतर मी बाबूसोबत थोड्या वेळ खेळत होते. म्हणजे त्या दिवशी माझा मूड पूर्ण असा एनर्जी लो झाली होती आणि माझा मूड पण नव्हता. पण माझ्याशिवाय त्यांना कोण खेळवणार. मग इकडे बघा मी बाबूला थोडंसं खेळवलं आणि मग तो थोड्या वेळ झाला, एक तास वगैरे झाला. मी तिथून म्हणजे नंतर माझी ती बसायची जागाच आहे. तुम्ही बोलताल की तू काय उठलीच नाही तिथून, तर माझी बसायची जागा ती आहे. मी बाबूला खूप महिने म्हणजे त्याला 9-10 महिने तरी त्याला झोक्याची सवय लावलीच नव्हती. जसं तो मोठा होत होता तसं त्याला खाली झोपायचं म्हणजे खूप अवघड होऊन जात होतं. आणि त्यातले त्यात ते माझे एवढे केस लॉंग आहेत की ते मला स्वतःला म्हणजे जीवापेक्षा केस असे एवढे मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे ते कसे सांभाळतात काय मला समजत नाही. त्याच्यामुळे मी त्या केसांना ना एवढं काही लक्षच देत नाही आजकाल, कारण काळजी घ्यायला पण टाईम नसतो. आणि त्याच्यामुळे मी असे वरती ते बांधून ठेवत असते, आंबाडा वगैरे घालून, नाही तर क्लच लावून ठेवत असते. तर बघा इथं आमच्या बाबूला ना मी असे अंगाई गीत गात असते. त्याला ना जे अंगाई गीत आवडतात तसे आपण अंगाई गीत गायचे. मग मुलं आपोआप झोपतात. आणि एकदम हळूवारपणे थोपटायचं. थोपटल्यामुळे ना त्यांना थोडेसे गुंगे आल्यासारखे होऊन जाते. मग त्यानंतर म्हणला तर मी त्याला कधी कधी ना असे थोड्याफार गोष्टी सांगत असते. डिलेवर झाल्या तुम्हाला तर माहिती आहे पाठदुखीचा खूप त्रास होतो. आणि मला सगळे घरातली कामं आणि सगळं हे हँडल करणं ना खूप कठीण जातं. पण काय बोलतात ना, तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीतून वेळ काढायला लागतं. स्वतःकडे आपलं त्यावेळेस मुलं झाल्यावर स्वतःकडे आपण प्रॉपर लक्ष देत नाही, पण द्यायला हवं.
तरी पण मला शेकवडा डिकवडा असं आमच्या इकडे बोलतात, सुंठवडा काही काही जण बोलतात. ते पण माझ्या आईने बनवून मला खूप दिला होता आणि माझ्यासोबत मी ह्यांना पण देत असते. त्याच्यामध्ये खूप असे कॅल्शियम वगैरे आहेत. त्याच्यामध्ये काय काजू बदाम असं खूप काही काही टाकलेलं असं, खोबरं खारीक अजून डिंक ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या असतात आणि थोडीशी साखर. तर बघा मी इथं ना म्हणजे ते रोज रात्री दुधामध्ये टाकून झोपताना पीत असते. त्याच्यामुळे मला ना जरा कंबरदुखीला त्रास होत नाही. आणि ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी झाली त्यापर्यंत तुम्ही ना कमीत कमी 6 महिने असं टाईट बसा आणि बसताना पाठीमागे ना उशी ठेवा, जेणेकरून तुमच्या कमरेला त्रास होणार नाही. म्हणजे मी तर काय खरं सांगायला काळजीच घेतली नाही. मला कधी तेवढा टाईमच भेटत नव्हता. कारण की ना मोठ्या मुलाचा स्कूल नाश्ता, आमचा वेगळा नाश्ता, बारक्या बाळाचं बघणं आणि लहान मुलं असेल तर माहिती ना तुम्हाला तास 2-2 तासाला आपल्याला उठावं लागतं. त्याच्यामुळे मी त्याला मी माझ्याकडे प्रॉपर लक्ष दिलं नाही. पण तुम्हाला खरं सांगते, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमची तब्येतही चांगली राहील आणि तुमच्यामध्ये एनर्जी पण टिकून राहील. तुम्ही कामापेक्षा तुमच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्या. मी माझ्याकडे दिलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगते, कारण हे अनुभवाचे बोल आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर बघा इथे आमचा बाबू तर आता चांगला गुंगलेला आहे. मी तिला गाणे म्हणत म्हणत झोपवते. तर बघा आता ह्यानंतर मी जाणार आहे माझ्या घरातले दुसऱ्या जे काही काम राहिले ते काम करायला. आणि इथं आमचा मोठा बाबा पण झोपलेला आहे. चला तर मी व्हिडिओ आता इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.